रोज घे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे सुलतानपूर गावातील शेतशिवारामध्ये. कृष्णाभाऊ पिंपळे यांच्या शेतातील विहिरीवर, यांच्या शेतातील विहिरीमध्ये एक कोल्हा पडलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी आपण आलो. बघू शकता कसं बसलेला आहे तिथे कपारीवर. किती दिवस झाले पडून? तरी 3 रविवारीच पडला. रविवारी रविवारी बघितलं त्याला. जमिनीलगत विहिरी असल्यामुळे हा युजली होणारा प्रॉब्लेम आहे की बरेचसे वन्यजीव, साप असे विहिरीमध्ये पडत राहतात. तर सोप्या पद्धतीने फास्ट टाकून त्याला आपण बाहेर काढणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा. एक चांगला थरारक रेस्क्यू बघायला मिळेल. फॉक्स कोल्हा काढूयात बाहेर. स्टे ट्यून. स्लीप होत आहे. असा पोचला त्याच्याकडे. हो, ते अंगाला लागत सर. थोडं वरती घे सर. बस बस बस. नाही वरती झाला ते पाठीमागून समोर येते. खाली गेला त्याच्यात. नाही 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 पायाच्या खाली जातो. थोडं घे ना. आहे हा बस बस. हे थोडं खाली. थोडं मागे झाला होता त्याच्या. थोडं मागं झालं. इकडे आला का? नाही नाही अजून घ्या अजून थोडं इकडे. कुठं? इकडे इकडे. खाली आहे ते सर त्याच्या. हा ते खाली आहे त्याच्या पायाखाली आहे त्याच्या. घ्या थोडं. घ्या अजून थोडं. थोडं वरती घ्या सर. आला का? घ्या थोडं वरती. पाय अडकला, पाय अडकला. एक पाय अडकला का? हा फक्त एक. पळायची. सरकं सरकू शकतं सर ते. दातात थोडं लागलं सर ते. सटकला. सर आता इकडे. हा 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 आहे. बस सर बस बस. पाण्यासमोर दिसत आहे. यावरती थोडं बस 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 बस.
बस प्लीज आहे. वरती झालं जास्त. अरे ऑलमोस्ट हा तिथंच आहे आता. अरे खाली गेलं सर ते फासा. थोडा वरती घे. बस बस बस. हा बस. नाही यार. गुतला सर. नाही यार सर. अरे इधर से ढीला है. गजानन घोडके लोणार. कॉल येतोय सर. बाहेर गेले तर थोडं शेतात. किती वाजता जायचं तुम्हाला? हां. मी बाहेर होतो थोडस. कॉल करतो तुम्हाला. हो. गेलं 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 सर. खाली थोडं थोडं खाली थोडं. अरे अरे काढते ते काढ. फसला फसला फसला. सटकल ते. अरे बसले तिथे. मागे 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 मागे. मागच्या साईडला. ओहो. इकडून अवघड आहे ते. आपल्याला खाली वाकावं लागतं. सर त्याला धरलं सर चाकात दोरी टाकलं चाकण वाढतं डायरेक्टली चाकण. हां लावलं सर थोडं खाली आणि थोडं खाली. हॅलो हॅलो हां बोला ना. हो मी सर सोबतच आहे इकडं. आम्ही 3 जण फक्त सचिन सरला फोन करा नाही का. आपलं कोणाच्यात निघलेलं आहे. हो का वावरात आहे का म्हणजे कशात कोठ्यात वगैरे करायचं. सचिन सर बाकी कोणीच नाही. आम्ही 3 जण जे पकडणार ते 3घही राहिलेले आहे विहिरीवर. थोडं समोर घेतो.
थांब कमलेश थांब. तर काढी देऊ का? ये इकडे. मोकळा घे. इकडे सरक थोडं. अरे बाहेर हां हां बरं ठीक आहे. असलं सांगतो मी. असलं तर सांगतो ना. हो. सर कमलेश सर फुट. तर पिल्लू होतं काय हो? नाही नाही मोठा आहे झाला मित्रांनो. सुरक्षित काढलंय बाहेर. ती तार पकडल्यामुळं थोडंसं त्याला दाताच्या तिथे वरच्या ओठाला त्याचं थोडंसं लागलं होतं. या इकडे कृष्ण. ते आहेत कृष्णा पिंपळे ज्यांच्या विहिरीतनं आपण काढलं. काय कधी दिसलो होतं सांगा ना. हे रविवारी बघितलं आम्ही. शेतात आलो होतो रविवारी सुट्टी असल्यामुळं. तर बघितलं माझा आपला लहान पुतण्या होता त्याने बघितलं आणि ते आता बऱ्याच दिवसापासून बरं असणार. 4 दिवस झाले. आज गुरुवार समजा. पण त्याच्या आधी कधी पडलंय ते माहिती नाही. माहिती नाही संडेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय साहेब याच्यामध्ये, ज्या तुमच्या जमिनीलगत विहिरी आहेत ना, हां म्हणजे आठवड्यातनं 4-5 रेस्क्यू येतात. तर थोडंसं विहीर वरती बांधून घ्या. ती तेवढी दिसते. नाही प्रॉब्लेम काय होईल, हे वन्यजीव तर पडतातच पडतात. प्लस एखादा जर तुमचा जर चुकून माकून जर गेला तोल, आता हे तिथंच किती रिस्की होतं आपलं काढणं. रिस्क होतं बरोबर. आणि डायरेक्ट पाण्यात पडलं तर एक वेळ माणूस वाचल, वाचेल पण दगडावर पडलं तर वाचणार नाही. नाही. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. सुरक्षित राहा. चला धन्यवाद.